डायरेक्ट बेडरूम मध्ये आला होता. कसं काय? कुणी पाहिलं तर नसेल ना? ए पूर्वे काय ग? अगं तू हळू बोल ना. नाही, अचानक आले ग ते. मला पण नाही माहिती कसे काय आले. मला तर काही कळतच नव्हतं बाई, काय करू काय नको. मग मग काही नाही. खरं सांग, त्यांनी काही केलं तर नाही ना? हे काही काय बडबडते तू? हे बघ, कोणी बी असंच बोलेल पूर्वे. अगं एखादा मुलगा असा डायरेक्ट बेडरूम मध्ये येऊन जातो म्हणजे अगं, बाहेर कोणाला काही कळलं ना ते काय बोलतील माहिती तरी का तुला? अगं पण मी फक्त तुम्हाला सांगितलंय, बाहेर कोणाला काही सांगितलंच नाही. आणि सांगू बी नको. सांगायचंच असलं ना तर त्याला सांग, असं घरात नको येत जाऊ म्हणून. नाही तू सरळच सांग ना, तुझ्यासाठी आमच्या घराचे सगळे दरवाजे बंद आहे. अशी कशी सांगू ग मी? असं कसं म्हणजे? डायरेक्ट बोलायचं. हे बघ पूर्वे, पोरीचं जगणं लई वेगळं राहतं बाई. आता तूच विचार कर, उद्या उलट सुलट काही त्यांनी सूड घ्यायचा प्रयत्न केला तर? अगं म्हणजे तुझी बदनामी केली तर? नाही ग, माझी बदनामी काऊन करतील ते? अगं तसे नाही आहेत ग ते. अगं हेंद्रे, पोरांचा काही भरोसा नसतोय. काही म्हणतात ते, नसलं तरी हाय म्हणून सांगतेत. नुसतं रस्त्याने जाताना एखाद्या पोरीनं बघितलं जरी ना तरी पटली म्हणून बोलतेत. आता बेडरूम मध्ये आला होता. पूर्वे, तू आता एक काम कर, हे फोटो बघ. या फोटोतला ना एखादा पोरगा निवडून सांगून टाक घरच्यांना. मला नाही करायचं लग्न. मग आता तुझ्या घरच्यांना बी असंच वाटेल की तुझं खरंच लफड होतं म्हणून लग्नाला नाही म्हणत होती तू. हा बघ, लई झाके बघ. हा हा पण चांगलाय. अगं याचे डोळे बघ, डिक्टो पराग सारखे दिसू राहिले. आरती येडी का तू? काही पण काय बडबड करत असती? हे पाय पूर्वे, तू ना एखादं पोरगा निवडाने आता सांगून टाक घरच्यांना. काय? मला नाही पसंत कुणीच. हो का? मग आप्पाला काय सांगणार आहेस? मी सांगेल आप्पांना जे काही सांगायचंय ते. पप्पे, निरोप पाठवून मला कशाला बोलून घेतलं? दुकानात जायच्या आधी भेटून घ्या. काही अर्जंट मध्ये काम आहे काही? त्या छपरी पलंगाचं मनावर घेतलं काय तू? अगं गंमत केली मी. तुला ह्यो पलंग आवडतो ना, ह्योच पाठवून देऊ ना मग. नाही आप्पा, ते नाही. मग काय बाळा, बोल ना. ते मला काय तुला घरचं कोणी बोललं काही? नाही नाही. मग तुम्ही मला काल 2 फोटो दिलते ना आप्पा? हा हा, ते स्थळाबद्दलचे होय. कुठला आवडला त्यातला तुला? ते पठारे सरांच्या जवळचा आवडला काय? नाही, कुठलाच नाही. कुठलाच नाही म्हणजे? म्हणजे ती मुलं चांगली आहेत आप्पा, पण चांगली आहेत. चांगली आहेत तर मग काय प्रॉब्लेम आहे? आप्पा ते नगरचे. पप्पे,
मला नगरमध्ये नाही राहायचं. कसं आहे ना आप्पा, नगरमध्ये निकमांच्या घरची माणसं आपल्या घरातल्या माणसांच्या समोर येतच राहणार. त्यांच्यात काही ना काहीतरी वाद होणार, सतत काही ना काहीतरी राडे होणार. राडे झाले तर झाले, मग आपण काय कमी आहेत का? हे असंच असंच पुन्हा पुन्हा होतच राहणार आहे हे आप्पा. आप्पा, तुम्हाला माझं लग्न लावायचंय ना, तुम्ही खुशाल लावा. माझ्यासाठी मुलगा नगरच्या बाहेरचा बघा. नाही नाही आप्पा, मला ना आता वाद नकोयत आप्पा. मला आता शांततेत आयुष्य जगायचंय आप्पा. ए पोरी, या प्रकाशराव या. बसा प्रकाश. या. मुन्या, ए मुन्या, अरे बाहेर ये ना जरा. प्रकाशावाल्या चारुवंश आल्या, ये लवकर. वहिनी तुम्ही बसा ना. बसा ना. तुम्ही प्रकाशराव आले की उभं कशाला राहता हो? नाही ते त्यांना काय लेडीजनी आराम केलेला आवडत नाही का? बसा ना, बसा बसा पहिले. आला मुन्या. काय मुन्या, नवरदेव काय म्हणता? मुन्या, साखरपुडा कॅन्सल नाही करायचा ना तुला? ए चारे. लग्न करायचंय ना? नाही नाही नाही, असं काही नाही, हे वेगळं आहे. हा, मग काही टेन्शन नाही. ते मी नोकरी सोडायची म्हणतो. प्रायव्हेट क्लासेस सुरू करायसाठी आहे. क्लासेस? आत्या, बिझनेस बिझनेस तशी आयडिया काही वाईट नाही. आयडिया काही वाईट नाही. आता मी बिझनेसच करते ना, बिझनेसच करते मी, पण फायदाच होतो अरे त्याच्यानी. हा, ए तू गप गच्छा रे. ए मुन्या, अरे तू कोणतं हिचं बोलणं मनावर घेऊ लागला? अरे काय हिचा बिझनेस आहे काय? हिच्या ब्युटी पार्लरला महिन्याला मला 10,000 रुपये टाकावे लागतात. बिझनेस आहे म्हणे. आणि तू ऐक मुन्या, नोकरी सोडायची नाही. तुला तुला काही प्रॉब्लेम आहे का? नोकरीत ग्रोथ नाहीये का? मला सांग ना. अरे मी करतो ना सेटिंग. नोकरी सोडायची नाही काय? मामा ऐका ना, असं सेटिंग करून मला काहीच करायचं नाहीये. पण एक सांगू का, असं अंगावर येऊन नका बोलू ना. म्हणजे आपण शांतपणे बसून बोलू ना. मला बिझनेस करायचा आहे, पण यावर तुमचं काय मत आहे हे मला ऐकायचं आहे. तुम्ही शांतपणे बसून प्लीज बोलाल का? बसा ना दादा, बसा ना प्लीज. तुम्ही बोला ना दादा. म्हणजे बिझनेस करणं काय वाईट नाही बरं का? म्हणजे मला बी वाटतंय. आता बिझनेस चालू आहे म्हणून तर आमच्यासारख्या बँका चालू आहेत ना. ते काय होतं, ते जरा रिस्की मॅटर असतो ना. आणि पण रिस्क घेतल्याशिवाय बिझनेस होत नाही. आता रिस्क घेतली म्हणून तर हे आपले हे मोठमोठे उद्योगपती तुझे ते किर्लोस्कर, टाटा हे झाले ना आपले चारी. हा म्हणण्या कसं म्हणजे प्रकाशराव म्हणतात ना, ते मला बी पटतंय बघ. एकदम नोकरी सोडणं मला बी काय पटत नाही. अरे मुळात तुझा कुठला बिझनेसचा अंगच नाही ना. म्हणजे लहानपणी पोरं फटाकड्याचे स्टॉल बिल टाकते, तू आयुष्यात तसं बी कधी काय केलेलं नाही. हा, एकदम असा तू निर्णय घेऊन राहिला म्हटल्यावर जरा टेन्शन तर येतच ना. पण मला एक गोष्ट नाही कळू राहिली, तुला सगळं हे आत्ताच का म्हणून सुचलं रे? खरं सांगू का दादा, म्हणजे हे
हे नोकरी सोडून हा असा धंदा करणं मला पण नाही पटू राहिलाय. म्हणजे म्हणूनच तुम्हाला विचारायला मी आलो इथं. हे माझ्या पण तत्वात नाही बसू राहिलं. म्हणजे बघा ना, सगळ्यांनी जर क्लासेस सुरू केले तर मग क्वालिटी शिक्षण कोण देणार? नाही, मी असं नाही म्हणत की अख्ख्या नगरमध्ये मी एकटा क्वालिटी शिक्षण देतो, पण नाही म्हणजे मला आतून नाही वाटू राहिलं हे सुरू करावं. तुम्ही कशाला एवढे विचार करताय? त्याचं ठरलंय, तो नोकरी पण करणार नाही, बिझनेस पण करणार नाही. हा पॉलिटिशियन होणार आहे, राजकारणी. म्हणजे काय? अरे मुन्या, तुझ्या बोलण्याचा तुलाच काही ताळमेळ नाही. तू काय बोलू राहिला? हा, आधी म्हणला नाही मला नोकरी करायची, सगळे म्हणले हो हो मुन्याला नोकरी करायची. मग काय ठराव आणला तर म्हणे मला बिझनेस करायचा. झाली नाही इकडं मा चर्चा सुरू. दादानी तर पार तुला टाटा बिर्लाच्या रांगेत नेऊन बसवला, आणि आता स्वतःच्या ठरावाच्या विरोधात मतदान करतो तू. मग इथं आत्ता म्हणला तूच म्हणला नाही माझं मन आहे ना खरं तर नोकरीतच रमू राहिलं म्हणून. अरे काय चाललंय तुझं? असं लहान पोरावानी झोपेतून उठून मला हे करायचंय आणि हे करायचं नाही असं नको करू. काय करायचं ते नीट विचार करून ठरव. अरे समजूतदार आहेस तू. तुला हे असं अचानक कसं काय वाटायला लागलं? असंच अचानक का कुणी म्हणलं तुला? अनुष्का म्हणली का काही? बोल ना. हो, अनुष्का? माझा राग येत असेल तर येऊ दे, मला काही फरक पडत नाही. पण असं लग्नाचं टेन्शन घेऊन आयुष्यात भलतेच निर्णय घेशील आणि आयुष्याची माती करून बसशील. आणि हे सगळं त्या अनुष्काला पण सांग. मुन्या, तुझ्या आताच्या नोकरीवर अनुष्का खुश नाहीये का रे? हा, हे बघ मुन्ने, ती म्हणतीये ते जर तुला पटत नसेल, तुझ्या तत्वात बसत नसेल, तर तसं तिला स्पष्ट समजून सांग. आणि ती म्हणती तेच जर तुला पटत असेल, मग काय प्रश्नच मिटला. मग काढा क्लास. पण का हो? जर ह्यो तिला बिझनेस करायला नाही म्हणला आणि मग ती ह्याला लग्नाला नाही म्हणली तर मग? एकच गोष्ट लक्षात ठेव मुन्ने, लग्न एकदाच होतं, पण संसार आयुष्यभर करायचा असतो. लक्षात ठेव. तू काहीही बोलतोयस. अरे काही काय, तू ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ मी? काय ऐकून घेऊ सांग? अगं नोकरी सोडून काय करू? तुला सांगितलं होतं ना क्लासेस काढ. मग क्लासेस का नाही काढत आहेस तू? अगं भूगोल शिकवतो मी, भूगोल. गॉड, एक मिनिट जाऊ नको, ऐकून घे पूर्ण. मी काही गणित विज्ञान शिकवत नाही अनुष्का, मी भूगोल शिकवतो, भूगोल. अगं कोण येणार आहे भूगोलाचे क्लासेस लावायला? आणि तू युपीएससी म्हणून राहिली, त्यांना तरी माहित आहे का त्यांना भूगोल हा विषय आहे म्हणून? आणि ज्यांना सिरियसली युपीएससी करायची आहे ना, ते तिकडे पुण्यात जाऊन करते, इथं करत नाही. त्या पेटेमध्ये क्लासेस लावतेच. असो, माझं फक्त एवढं म्हणणं आहे, मी नोकरी सोडून प्रायव्हेट क्लासेस सुरू करणार नाही, कारण ते माझ्या तत्वात बसत नाही. मी घरच्यांशी पण बोललोय, त्यांचं पण तेच मत आहे की तत्व सोडून काही करायचं नाही. आणि हा, मी पूर्वांशी पण बोललोय, त्यांचं पण सेम मत आहे. अनुष्का यार, पूर्वाला माझ्या मनातल्या छोट्या छोट्या गोष्टी कळतात, तुला का नाही कळत? पूर्वाचा काय संबंध आहे? ती राहणार आहे आयुष्यभर तुझ्या बरोबर? नाही राहणार, पण त्यांना माझ्या मनातल्या त्या गोष्टी कळतात ज्या तुला कळत नाहीत. तू बरोबरी करतोयस माझी पूर्वा बरोबर? एक मिनिट हा. नाही, बरोबर आहे. नाही. तू माझी बरोबरी करतोयस पूर्वाशी. एक मिनिट, मी बरोबरी नाही करू राहिलोय. आणि बरोबरी करायची जरी म्हटलं ना तरी ती होऊ नाही शकत. म्हणजे घरच्यांचं मत महत्वाचं, पूर्वाचं मत महत्वाचं, पण माझं मत महत्वाचंच नाही. अनुष्का, तू माझी आहे ना, तुझ्या मताचा आदर आहे. अगं पण तुला माझ्या तत्वांचाच आदर नसेल तर तुझ्या मताला ना शेंडा ना बूड आहे ना मग. हा, आणि एक मिनिट, मला माझ्या घरच्यांच्या मताचा आदर आहे, कारण आज मी जो कोणी आहे तो फक्त त्यांच्यामुळे आहे. कळलंय? हे
तू फक्त या क्लासच्या मुद्द्यावरून काऊन गैरसमज करू राहिली यार? म्हणजे माझं तुझ्यावरचं प्रेम फक्त या एका मुद्द्यावर अवलंबून आहे का? अगं तुझ्यासाठी अख्खा बदललोय मी आतून बाहेरून. हे असे कपडे घालायला लागलो, हे कधी घालायचो का मी? आणि तू काय करू राहिली? माझ्या घरच्यांना नाव ठेवू राहिली, काही बाई बोलू राहिली त्यांना, आणि पूर्वाचा विषय काढू राहिली तू. तर तुला हे सांगतो की ती व्यक्ती म्हणून ग्रेट आहे. आतापर्यंत तुला फक्त एवढं दिसलंय की मी त्यांना मदत करू राहिलो, पण त्यांनी मला काय मदत केली हे तुला नाही माहिती आहे. त्यांनी जर मला फोर्स नसतं केलं ना तर मी कधीच तुला प्रपोज नसतं केलं. माझ्या भावना कधीच व्यक्त नसत्या केल्या, आणि तू त्यांना काही बोलू राहिली. बरं, तू त्यांना एवढं बोलून त्या एक शब्द तरी बोलल्या का? का त्या बोलू नाही शकत? पण त्या नाही बोलल्या कारण काही गोष्टी राहतेत. का असं का पाहू राहिली? काय खोटं बोलू राहिलो मी? अगं तू म्हणशील ते करू राहिलोय मी, पण तुझं आपलं मागणं वाढूनच राहिलंय. मला सांग, ऋण काढून सण साजरे करण्यात काय अर्थ आहे? आणि साधं लग्न केलं तर काय बिघडलं? अगं मोठं लग्न केलं तर आयुष्यात काही फरक पडणार आहे का? उलट ते कर्ज फेडत बसावं लागणार आहे. माझं ठरलंय, मी नोकरी सोडणार नाही. मला नाही टाकायचे आहे प्रायव्हेट क्लासेस, आणि भरपूर पैसे मिळाले तरी माझा निर्णय झालाय, मी माझ्या तत्वांची तडजोड करणार नाही. खरं सांगा ना, चांगले आहेत का नर्से? थँक गॉड. अगं अनुष्का, कडक झाले अनारसे. थोडे मऊ पाहिजे होते. आता कसं अण्णांना चावता नाही येणार ना ग, मऊ असते, चावता आले असते. वहिनी छान झालेत ग. छानच झाले. मी कुठं नाही म्हणून राहिले, छान झाले. पण थोडी सपक लागू राहिले आहे का? साखर पाहिजे होती थोडी, म्हणजे गोड झाले असते. हा वहिनी खरंच छान झालेत ग. आत्याला चव नाही कळत. तू नको टेन्शन घेऊ, मी सांगते ना छान झाले तर छान झाले. हा, मी काय खोटं बोलून राहिले काय? मग मला काय माहिती. एक मिनिट. नाही खरं तर काय झालं, मी पहिलीच वेळ आहे ना माझी, म्हणून कदाचित साखरेचा अंदाज झाला नसेल. असू दे कसे पण. अनुष्का, तू करायचा प्रयत्न केला ना, हे महत्वाचं आहे. मी नाही केलेत, मी आणलेत. काय होतं त्याला? तू रीतीप्रमाणे आणलं ना, ते महत्वाचं आहे. हा नाही या जावई बापू, तुमच्यासाठी अनारसे आणलेत. ए अरे तिकडे थोडे अनारसे, तिकडे. मुन्याला भरव ना अनारसा. हे हा वहिनी. मी कशाला म्हणजे का ना आत्या, उगाच काय उरायलं? बरोबर बाई, अनारसा भरो. काही पण आपलं. पर्या सॉरी, म्हणजे काल जरा आवाज वाढला माझा. सॉरी. खरं तर मी सुद्धा सॉरी. अरे उभे का राहिले तुम्ही? बसा बसा. अरे वा, आज दोघही जण आहेत, मग कामच झालं. अरे वा, अनारसे का बरं म्हणे? इडी करून आणलेत. हो का? तर आता तुम्ही मला एवढं गोड खाऊ घालून राहिले, आता तुम्हाला एक गोड बातमी मी सांगितली पाहिजे की नाही?
हो परागराव, तुम्ही कोण असे पाहू राहिले माझ्याकडे? नाही ते असंच. हा, मधुबईनला सांगून लग्नाची तारीख फिक्स करून टाकली. हा